नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण सम व विषम संख्यांची बेरीज याचा दुसरा भाग पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये काय असणार आहे ते लक्षात घ्या. दुसरा भाग म्हणजे सम आणि विषम संख्यांची बेरीज करत असताना आपल्याला पहिली संख्या जी आहे ती आणि शेवटची संख्या जी आहे ती ही सम किंवा विषम असेल, विषम किंवा सम असेल. याच्या आधी जे आपण शिकलो तिथं काय होतं, पहिली संख्या सम होती, शेवटची संख्या सम होती. एक तर पहिली संख्या विषम होती, शेवटची संख्या विषम होती, बरोबर आहे. तेव्हा त्याची बेरीज कशी करायची तो आपण भाग 1 मध्ये पाहिला. इथं आपण पाहणार आहोत की पहिली संख्या एक तर सम आहे किंवा पहिली संख्या विषम आहे. 3 ते 28 पर्यंत पहा, लक्षात घ्या. 3 ते 28 पर्यंत असणाऱ्या सम संख्यांची बेरीज काढा, असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता याला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर एक गोष्ट क्लिअर कट तुमच्या लक्षात येते. इथं पहिली संख्या आहे विषम, शेवटची संख्या कोणती आहे 28 की जी सम आहे. याच्या आधी आपण जे काही पाहिलं होतं भाग 1 मध्ये ते काय होतं, पहिली संख्या सम होती, शेवटची सम होती, किंवा पहिली विषम होती, शेवटची विषम होती. इथं वेगळं आहे, पहिली विषम आहे तर शेवटची सम आहे, बरोबर. किंवा याच्या उलट असू शकते, पहिली संख्या सम राहील, शेवटची विषम राहील, तर तेव्हा समसंख्यांची बेरीज काढा किंवा विषम संख्यांची बेरीज काढा असा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. मग अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. आपलं सूत्र तेच असणार आहे, समसंख्यांची किंवा विषम संख्यांची बेरीज बरोबर एसएन सम किंवा विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या किंवा विषम संख्या. ठीक आहे. कंसामध्ये शेवटची समसंख्या पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2, किंवा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2. ठीक आहे. सूत्र आपलं तेच असणार आहे जे भाग 1 मध्ये आपण वापरलं, फक्त इथं हा चेंज झालेला आहे म्हणून आपण त्याला भाग 2 दिलं. ठीक आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला समसंख्या माहित किंवा विषम संख्या माहित एकूण किती आहेत तर. ठीक आहे. आता हे काढत असताना सर्वात पहिले आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे काढावं लागणार आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे आपल्याला काढावं लागणार आहे, म्हणजे यांची किंमत काढावी लागेल. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय होते, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. हे आपलं सूत्र आहे एकूण नैसर्गिक संख्या काढायसाठी. शेवटची संख्या वजा 1 वजा पहिली संख्या अधिक 1. आता इथं शेवटची संख्या कोणती आहे ती आहे 28, वजा पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या आहे 3 अधिक 1. ठीक आहे. 28 वजा 3 याची जर वजाबाकी केली तर ते किती 25, आणि 25 अधिक 1 बरोबर किती झाले 26 झाले. म्हणजे याचा अर्थ एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 26 आहेत. मग समसंख्या किती असतील, विषम संख्या किती असतील, त्याचं साधं सोपं सूत्र आहे. एकूण नैसर्गिक संख्या आपण काढल्या तर याचं एकूण नैसर्गिक संख्या काढल्यानंतर समसंख्या किती आणि विषम संख्या किती त्याचा हा सरळ सूत्र मी इथंच लिहितो, मेन्शन करतो. समसंख्या किंवा विषम संख्या ह्या एकूण नैसर्गिक संख्याच्या असतात अर्ध्या असतात. ठीक आहे. म्हणजे 26 भागिले 2 आपल्याला भेटेल उत्तर 13. याचा अर्थ समसंख्या 13 आहेत 3 ते 28 मध्ये, आणि विषम संख्या सुद्धा किती आहेत 13च आहेत 3 ते 28 मध्ये. समजलं. एकूण नैसर्गिक संख्या काढल्यानंतर आपल्याला समसंख्या किती आहेत किंवा विषम संख्या किती आहेत हे काय लागतील, आणि नंतर मग आपण हे सूत्र वापरून उत्तर काढू शकतो. तर हा जो भाग आहे हा भाग मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या आणि समसंख्या कशा काढायच्या आणि विषम संख्या कशा काढायच्या आहेत. ठीक आहे. बरं, मग आता आपल्या लक्षात काय आलं, इथं आपल्याला एक समजलं आता की एकूण समसंख्या ज्या आहेत 3 ते 28 मध्ये त्या एकूण समसंख्या ज्या आहेत त्या एकूण समसंख्या भेटल्या किती
13 भेटल्या, 13 भेटल्या. आता पहिली ए म्हणजे काय, इथं समसंख्या काढायचं तुम्हाला, तर ए म्हणजे पहिली समसंख्या. ए म्हणजे काय, पहिली समसंख्या. आता इथं 3 आहे, 3 ही विषम संख्या आहे. मग आपली पहिली समसंख्या कोणती असणार आहे, पहिली समसंख्या 3च्या पुढची घ्यायला लागेल तुम्हाला, ते आहे 4, पहिली विषम संख्या. आणि tn म्हणजे काय, तर tn म्हणजे शेवटची विषम संख्या. tn म्हणजे काय, शेवटची विषम संख्या. आणि शेवटची विषम संख्या किती आहे, तर ती आहे आपली 28. किती आहे, 28. म्हणजे पहा, एकूण समसंख्या कशा काढल्या ते तुम्हाला सांगितलंच. पहिली विषम संख्या किती, पहिली समसंख्या किती आहे, 4 आहे. आणि शेवटची विषम संख्या किती आहे, तर ती 28 आहे. आता आपण सूत्रात मांडणी करू. समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या त्या किती आहेत, 13 आहेत. कंसामध्ये पहिली समसंख्या 4 अधिक शेवटची समसंख्या 28 कंस पूर्ण याला भागिले किती, 2. ठीक आहे. ह्या 13 जशाच्या तसे गुणिले 28 अधिक 4 ते किती होतील, 32. त्याला भागिले किती, 2. 2 न 32 होते, 2 16 32 आहे की नाही. 32 4 गेले. मग आता काय काय उरलं, इथे उरले 13 गुणिले 16, 13चा पाडा म्हणा किंवा 16चा म्हणा. 16 48, 48ची 8, 4 4, 16 16, 16 4 20. म्हणजे आपली एकूण बेरीज किती आली, 3 पासून तर 28 पर्यंत असणाऱ्या समसंख्या ज्या आहेत त्या सर्व समसंख्यांची बेरीज ही आपली किती आलेली आहे, 208 आलेली आहे. होप तुम्हाला समजलं असेल. आता इथंच आपण काय करू, विषम संख्यांची बेरीज काढू. विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, राईट, तर ते आपल्याला पाहायचं आहे. परत आपण तोच प्रश्न घेतला. फक्त आता एक काम इथं आपण करणार, या समच्या ऐवजी शब्द घेऊ कोणता, विषम. विषम संख्यांची बेरीज काढा. मग आता विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, परत पहा. पहिली संख्या विषम आहे, शेवटची काय आहे, सम आहे. असं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय लागतील, एकूण नैसर्गिक संख्या काय लागतील, एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ते शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. आता इथं शेवटची संख्या कोणती आहे, ती आहे 28 वजा पहिली संख्या किती आहे, ती आहे 3 अधिक 1. 28 मधून 3 गेले, किती उरले, पटकन 25 आणि हा 1. 25 अधिक 1 किती झाले, 26 झाले. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती, तर त्या भेटल्या 26. लगेच इथं विषम संख्या काढा. एकूण विषम संख्या किती असतील, दिलेल्या नैसर्गिक संख्येच्या अर्ध्या. मग एकूण आहेत 26, 26 भागिले 2 म्हणजे अर्ध्या काढायच्या, भेटले 13. एकूण विषम संख्या सुद्धा किती आहेत, 13 आहेत. हे ऑलरेडी लक्षात घ्या. समसंख्यामध्येच आपण हे काढलं होतं, पण मी मुद्दामून तुम्हाला डबल रिपीट केलं की एक प्रॅक्टिस तुमची होऊन जाते म्हणून. ठीक आहे. तर एकूण नैसर्गिक संख्या भेटल्या 26, त्याच्या अर्ध्या केल्या की त्या भेटतात आपल्याला विषम संख्या. आता काय असाल तुम्ही, आता आपल्याला इथं एकूण विषम संख्या किती आहेत त्या भेटल्या. एकूण विषम संख्या भेटल्या किती आहेत, तर त्या आहेत 13. ठीक आहे. पहिली विषम संख्या किती आहे, ए म्हणजे पहिली विषम संख्या, ही आहे 3. आणि शेवटची विषम संख्या घ्यायला लागेल. इथं tn म्हणजे शेवटची संख्या असते, पण आपण विषम संख्या करतात म्हणून शेवटची विषम संख्या घ्यायला लागेल. आणि शेवटची विषम संख्या किती आहे, 28च्या आधीची, ते येते 27. 28च्या आधीची, कारण की 28 हे समसंख्या आहे ना, 28 हे काय समसंख्या आहे, आपल्याला विषम संख्या म्हणून 27 घ्यायला लागेल. ठीक आहे. पहिली भेटली 3, शेवटची विषम संख्या भेटली 27 आणि एकूण विषम संख्या झाल्या 13. आता एकूण विषम संख्यांची बेरीज काढा. तर ती येणार आहे, एकूण विषम संख्यांची बेरीज म्हणजे एकूण विषम संख्या म्हणजे 13 कंसात पहिली विषम संख्या म्हणजे 3 अधिक शेवटची विषम संख्या 27 आणि याला भागीला किती आहेत, 2 आहेत, ते हे 2.
झालं. 13 जसे आहेत तसे सॉल्व्ह करा. 27 अधिक 3 हे झाले 30 आणि 30 भागिले 2. 2 न 30 भागून टाका. 2 15 30 इथं 15 आले आणि 13 गुणिले 15 याचा करा गुणाकार. 15 गुणिले 13 13 पंची 65. 65 किती होतात 5 हातशे आले 6 13 1 13 13 आणि 6 14 15 16 17 18 19 झाले 195. म्हणजे याचा अर्थ 3 पासून तर 28 पर्यंत असणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे 195. कळलं. चला एक उदाहरण तुमच्या सर्वांसाठी. तिथे तुम्हाला समसंख्यांची बेरीज काढायची आहे आणि विषम संख्यांची सुद्धा बेरीज काढायची आहे. प्रश्न काय आहे 4 ते 57 पर्यंत असणाऱ्या सम व विषम संख्यांची बेरीज काढा. सेपरेट काढायची आहे. समसंख्यांची वेगळी काढा आणि विषम संख्यांची सुद्धा वेगळी काढायची आहे. दोन्ही उदाहरणे मी तुम्हाला समजून सांगितले. त्याच्यावर आधारलेलं हे उदाहरण दिलं तुम्हाला की 4 ते 57 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती, 4 ते 57 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती. तर स्टार्टिंग तुमची पहिली समसंख्या आहे आणि या संख्येची जी शेवट आहे ती विषम संख्या आहे. म्हणजे सुरुवात समसंख्येनं राहिली, शेवट हा विषम संख्येनं होत आहे. तर तेव्हा समसंख्यांची बेरीज कशी काढायची, विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, हाच आपला काय होता भाग 2 होता. याच्या बेसवर हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. या क्वेश्चनचे आन्सर निश्चित काढा आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा की सर याचं उत्तर हे आलेलं आहे. ठीक आहे.